आमच्या घरचं लग्न आहे. भाऊ संजय राऊतांनी टीका केलेली आहे की जिल्ह्यातले जे मंत्री आहेत ते अत्यंत म्हणजे ठार असंवेदनशील आहेत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या बाबतीत गांभीर्याने. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे इथले मंत्री कसे आहेत, इथले आमदार कसे आहेत. तुम्ही ती काळजी करू नका. आम्ही काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम आहोत. जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माझ्याकडे तर खातंही आहे. आपल्याला संकटमोचक मानपूर जमिनी संदर्भात परत केलेली आहे की तेवीस महाजन काही करणं म्हणून जमीन परत केलेली तर निवडणुकीचा हिशोब घ्यायला पत्रामध्ये त्याचा उल्लेख नव्हता. मला वाटतं खडसरने मला काही त्रास द्यायचा नाही. त्याची तब्येत खूप खराब आहे सध्या आणि मानसिक स्थिती खराब दिसते. मला ज्या वेळेला कळलं आहे जे शुगर अलायन्स कंपनी होती त्याच्यामध्ये मी डायरेक्टर होतो. 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल मला वाटतं, ही 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तर मला त्याने डायरेक्टर घेतलं होतं. त्यावेळेला जमिनी खरेदी झाल्या. लोकांना यांनी सांगितलं की आम्ही कारखाना काढतो आपल्या मतदारसंघात, त्यात आम्हाला डायरेक्टरकडे खरं आहे आणि तुमच्या मुलांना आम्ही नोकऱ्या देऊ, इथे रोजगार तयार होईल असं त्यांनी आश्वासन दिलं. पण नंतर कारखाना निघालाच नाही. खरं म्हणजे कारखाना तुम्ही जर काढत नाही तर 20-25 वर्षामध्ये तो निघणारही नाही आहे. त्यांच्या जमिनी परत द्या ना. त्यावेळेला अतिशय कमी भावामध्ये लोकांना प्रलोभन दाखवून यांनी जमिनी घेतल्या. आता त्या जमिनी परत दिल्या पाहिजेत. माझ्या नावावर पण 6 एकर जागा केलेली होती. मी ती जमीन तात्काळ मला जसं समजलं की ही जमीन महारवतनाची आहे, मी 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी ही जमीन तुमच्यासमोर त्या शेतकऱ्यांना बोलवून त्यांना परत दिलेली आहे. 1 रुपया त्यांच्याकडून घेतला आणि विनामूल्य मी त्यांना परत दिली. खरेदीचा खर्चसुद्धा मीच केलेला आहे. मग तुम्ही का देत नाही? ती म्हातारी बिचारी वयोवृद्ध ती आजी ती दररोज तुमच्या दाराशी येऊन बसते. कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं, अंगावर रॉकेल घेतलं, तरी आपण इतक्या गेंड्याच्या कातडीचे आहोत की आपण त्यांना ती जमीन परत द्यायलाच तयार नाही. पण तुम्हाला सगळा माल हापापाचा गप्पा करायचा आहे. आणि इथेच नाही तर तुम्ही बघतायत पुण्याच्या भोसरीमध्ये आपलं काय झालं. इथे रॉयल्टीमध्ये 136 कोटी रुपये तुम्हाला दंड झाला. परवा हायवेला जमीन घेतली, त्याच्यामध्ये तुम्ही झाडं रातोरात कसे लावले ते सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे. किती गुन्हे तुमच्यावर? 6-7 गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत. इन्क्वायऱ्या चालू आहेत, तरी आपल्याला काही वाटत नाही. मला जसं कळालं त्या क्षणी 4 दिवसामध्येच मी त्या कुटुंबियांना ती जमीन परत दिली. या गोष्टीला आता 8 वर्ष झालेत, 8-9 वर्ष झालेत. तुम्ही काय गप्पा करतायत नैतिकतेच्या? गिरीश महाजननी काय केलं? गिरीश महाजन कशी जमीन परत दिली? तुमच्यात आहे का हिंमत? तुम्हाला तर सगळा माल फुकटचा खायचाच आहे. द्या ती जमीन परत. थोडीफार आपल्याला असेल काही शिल्लक राहिलेली तर. अहो समोर जाईल सगळं. ते म्हणतो मी खरेदी केलेली नाही जमीन, माझं काही संबंध. कोणती जमीन खरेदी केली नाही? कोणी? तुमच्या कुटुंबियांनी केली. तुमच्या कुटुंबियांनी केलेली आहे. ज्यांनी खरेदी केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांचं स्वतःचं म्हटलं की माझ्यावर अॅट्रॉसिटी लावली. कुठे लावली? याच कलमामध्ये. मला माहिती त्यात काय लावलं काय नाही. पण आपण ज्या पद्धतीने त्या लोकांशी वागतात, बोलतात, ते लोक तुमच्याकडे बिचारे असे विनवण्या करतात. त्यांना खायला नाही घरामध्ये, त्यांना राहायला जागा नाही. द्या ना त्यांची जमीन परत. तुमची दानत का खराब झाली? तुम्ही कारखाना काढला नाही तर तुम्ही तुमची जमीन परत दिली पाहिजे त्या लोकांना. मी डायरेक्टर मी सांगतो की त्या जमिनी परत दिल्या पाहिजे सगळ्या लोकांना. सगळ्या गरीब लोकांना बिचारे ते आता भूमिहीन झालेले आहेत, त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही. द्या ना. ते आपल्या समाजाचे जास्त लोक आहेत त्या ठिकाणी, लेवापाडी समाजाचे विचार आहे. मग त्यांना काय देते तुम्ही जमिनी परत? सगळा माल तुम्हीच खाऊन जात आहेत. जलसंपदा विभागाचा एक विषय होता, बोदवड उपसा सिंचन योजनेचा जो विषय होता, वडेट्टीवारांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की जे लाभ क्षेत्र आहे ते बुलढाणा जिल्ह्यातलं दाखवण्यात आलेलं होतं आणि वरचं जी बिलं होती ती काढण्यात आलेली आहेत. नेमकी त्याची काही चौकशी झालेली आहे का? अजिबात नाही. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचाही समावेश आहे मोठ्या प्रमाणामध्ये. इकडचा आपल्या जळगाव जिल्ह्यातलाही भाग आहे, मुक्ताईनगर आहे, बोदवड आहे, हाही त्याच्यामध्ये भाग आहे. ते असं काही कागदोपत्री असं काही बदलता येत नाही की इकडे पाणी जाणार आहे, असं काही दाखवता येत नाही खोटं. त्याच्यामध्ये जे आहे ते सगळे टेक्निकल पण समोर आहेत. काम जोरात चालू आहे धरणाचं. थोड्या दिवसामध्ये लोकांना यावर्षी पुढच्या वर्षी त्याचा लाभ मिळणार आहे. आता काही असं मध्ये असं बोलू नये कोणी. पण जर काही अनियमितता असेल तर त्या संदर्भात काही चौकशी होऊन दोषींवर काही संबंधच येत नाही ना. धरणाचं काम आता पूर्ण झालं, ते म्हणतात की याचं पाणी इकडे गेलं नाही, त्याचं पाणी तिकडे गेलं नाही. अजिबात तसं नाही आहे. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एस्टिमेट केलं गेलं, टेंडर केलं गेलं तेच आहे. ते कसं बदलवता येत नाही किंवा कमी जास्त दाखवता येत नाही. हो, आज अंजली देमाने गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी म्हटलं भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील असतील, एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकरांचे खरातांसोबत सीडीआरमध्ये ते स्पष्ट झालेले आहे. एकनाथ शिंदेचे 17 कॉल झालेले आहेत, चंद्रकांत पाटलांचे 8 कॉल झालेले आहेत, तर 177 कॉल चाकणकरांच्या कुटुंबियांचे झालेले आहेत. मला वाटतं या संदर्भामध्ये अतिशय वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे. SIT माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली आहे आणि चौकशी होईल त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर येतील. आणि ते बोवाबाजी करायचे ते खरं आहे, लोकांना फसवायचे ही गोष्ट खरं आहे, पण ते कोणाच्या लक्षात आलं नाही. मग आसाराम बासू असतील
ते मागे राम रहीम बाबा ते असतील त्यांची लाखो अनुयायी होते, मी आधी सांगितलेलं आहे. निश्चित ते लोकांची फसवणूक करतायत आणि लोक त्यांना बळी पडतायत, हे दुर्दैव आहे. पण मला असं वाटतं या बाबतीमध्ये आता सर्व SITच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. त्यांचे काही कोणी दोषी असेल त्याच्यामध्ये याच्यामध्ये तर कारवाई होईल. हो, या लेखी प्रकरणामध्ये गाजा आहे, या लेखी प्रकरणामध्ये खडसेंनी बाईट देताना असं उल्लेख केला होता की जिल्ह्यातल्या एका मंत्र्याचा अजून नाव आणि फोटो कसा येत नाही याची मी वाट पाहतोय. हे नाही, तुमच्याकडे अंगुली निर्देश तुम्ही वाट बघा म्हणा, कारण तुमचं लक्ष सगळं माझ्याकडेच असतं. पण मी कुठलीही बुवाबाजी करत नाही, मी कुठल्याही महाराजाकडे जात नाही. ते धंदे तुमचे आहे. तुम्ही उठसूट चालले कलकत्त्याला कोणत्या महाराजाकडे काळी जादू करायला, पाठी जादू करायला. मला गरज नाही या गोष्टींची. माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. मी कुठेच कोणत्या बुवा तुम्ही बघितलं का आतापर्यंत, ऐकलं का कधी मी कुठल्या बुवाकडे गेलो, कोणाला हात दाखवला, माझं काय होईल? काय नाही. मी चांगलं काम करेल चांगलं होईल, वाईट काम करेल तर तुमच्यासारखं होईल. पण बहुतेक एक भीती पण व्यक्त केली होती की हे प्रकरण एलिमिनेशन फाईल सारखं आहे की या ठिकाणी जे आमदार आणि मंत्री जे सहभागी आहेत या सरकारही प्रकरणात ते जर कोसळू दोषी शकतं. आढळले तर सरकार कोसळू शकतं असं त्यांनी म्हटलं आहे. बरं म्हणा, तुम्ही वाट बघा, तुम्ही मंत्री व्हा म्हणा आमचं सरकार कोसळल्यावर. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या.